भाजपच्या अधिकृत उमेदवार रेश्मा भोसलेंच्या विरोधात शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ठेवीदार संतप्त झालेत। शिवाजीराव भोसले सहकारी बँक मर्यादित या बँकेचे अध्यक्ष माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसलेंवर आर्थिक गैरव्यवहारांचे गंभीर आरोप आहेत। ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार या गैरव्यवहारांमुळे बँकेमार्फत सुमारे 500 कोटी रुपयांची गंभीर आर्थिक अनियमितता झाली आहे। आमचे पैसे परत द्या, लाखो रुपये अडकलेल्या ठेवीदारांनी अशी विनंती केली आहे। भाजपच्या अधिकृत उमेदवार रेश्मा भोसले या बँकेच्या संचालक होत्या। सहकार कायद्यानुसार सहकार खात्याच्या अखत्यारीतील संस्थांमधील गैरव्यवहाराची जबाबदारी ही सर्व संचालकांची संयुक्त असते। मात्र रेश्मा भोसले यांना आजपर्यंत अटक झालेली नाही। उलट त्या केंद्र आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या उमेदवार आहेत। भ्रष्टाचाराशी संबंधित लोकांना उमेदवारी दिली जाते, त्यामुळे मतदान करण्याची इच्छाच उडाली आहे। आम्ही वारंवार मुरलीधर मोहोळ यांना भेटलो, देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं, परंतु अजूनही या प्रकरणावर कोणताही तोडगा निघालेला नाही, असंही ठेवीदारांनी सांगितलंय। पैसे मिळावेत एवढी विनंती। या संदर्भात कोणाला भेटणार का? भेटत राहू। आज निवडणुकीतून मंत्री वगैरे सगळे मुख्य मंडळी मोकळे झाली। तुम्ही मगाशी म्हणले की फडणवीसांना भेटलोय, मुरलीधर मोहोळ नाही, मी स्वतः भेटलेलो नाही। वाळवेकर वगैरे जी मंडळी ते भेटलेले। मुरलीधर मोहोळांना आम्ही अनेक जण भेटलो, त्यांचे अनेक वेळा भेटलेले।